संपूर्ण राज्याचं लक्ष असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये अण्णा बनसोडे यांनी बाजी मारलेली आहे आणि मोठा मताधिकारी ते आज विजय झालेले आपण बघतोय। मोठा जल्लोष या ठिकाणी साजरा केला जातोय। अण्णांचे समर्थक असतील त्याचबरोबर सगळे पदाधिकारी जे आहेत पिंपरी शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना मोठं यश मिळालेलं आहे। अण्णा, तुम्ही तिसऱ्यांदा इथे विजय झालात, पहिली प्रतिक्रिया? मी सर्वप्रथम आदरणीय दादांना मी मनापासून धन्यवाद देतो। त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला आज मी पात्र ठरलेलो आहे। अर्थातच तुतारी समोर होती, तुतारी वाजली का बंद पडली काय? नाही, ते चित्र भासवलं गेलं होतं की तुतारी वाजल म्हणून, पण तुतारी आता आमच्या साईडनी वाजती। माझ्या विजयाची तुतारी वाजती आता। परंतु अण्णा, पुढे महापालिका आहेत, इथे बळ वाढणं गरजेचं आहे आणि त्यामुळे तुमच्या मंत्रिपदासाठी सुद्धा मागणी होते। कसं बघता त्या मागणीकडे? मंत्रिपद दिलं तर आनंदच होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परत एकदा धुरा आदरणीय योगेशजी भैल यांच्याकडे दिलेली आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेची सत्ता आम्ही नक्कीच आणणार आहे। काय विश्वास वाटतो योगेशजी? 100% विश्वास दादांवरही आहे आणि दादांनी आता तिसऱ्यांदा एका शेड्यूल कास्ट मध्ये अण्णा तिसऱ्यांदा येतात आणि यावेळेला खूप चांगल्या मताधिक्याने ते निवडून आलेत। त्यामुळे आम्हाला सर्व नेत्यांना विनंती असणार आहे की अण्णांना आमच्या निश्चित मंत्री म्हणून त्यांना संधी द्यावी। या शहरामध्ये खूप चांगलं काम करतील आणि महापालिकेमधली सत्ता 100% जसं आम्ही 100% राखला जाईल असा विश्वास या सगळ्यांना वाटतो। आणि त्यामुळे बघतोय जो राष्ट्रवादीचा बाल्य किल्ला मांडला जात होता तो गड कायम ठेवण्यामध्ये आता राष्ट्रवादीच्या उमेदवाराला यश आलं असं म्हणताय। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।